मधून थेट शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारी करणारे राहुल दिवे यांचा प्रचार आता सुरू झालेला आहे। आपल्यासोबत राहुल दिवे स्वतः आहेत। राहुल भाऊ, खरं तर अनेक वर्ष काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी म्हणून तुम्ही काम केलं, आता शिवसेनेकडून उमेदवारी करताय, काय प्रतिसाद आहे लोकांचा? उत्साह आहे। महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांनी महिलांना स्वाभिमानाने जगण्यासाठी जी लाडकी बहीण योजना आणली, त्यामुळे महिला भगिनींचा एक विश्वास शिंदे साहेबांवर निर्माण झालेला आहे आणि म्हणून शिवसेनेत गेल्यामुळे आम्हाला सगळ्यांना एक मोठा प्रतिसाद महिला भगिनींचा मिळत आहे। मी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं, परंतु काँग्रेसमध्ये काम करत असताना अनेक विकास कामं, अनेक कामं लोकविमुख कामं केलेली आहे आणि म्हणून लोकांचा विश्वास माझ्यावर आहे आणि म्हणून लोक मला सांगत आहे की भाऊ, तुम्ही जरी पक्ष बदलला तर आमच्यासाठी राहुल दिवे हा पक्ष आहे, तुमच्यावर आमचा विश्वास आहे आणि म्हणून शिंदे शिवसेनामध्ये जरी गेलो आम्ही तरीसुद्धा तुम्ही जिथं तिथं आम्ही, अशी लोकांची, जनतेची, नागरिकांची, मतदारांची भावना आहे आणि म्हणून एक चांगला प्रतिसाद या संपूर्ण प्रभागामध्ये मिळत आहे आणि आजच आमचा विजय झालेला आहे असं सर्वीकडे सांगण्यात येत आहे। कार्यकर्ते, सगळी ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, एक वेगळा वातावरण, एक वेगळा अनुभव आम्हाला मिळत आहे। सिंहस्थ कुंभमेळा ज्या ठिकाणी होतोय त्या ठिकाणीच तुमचा प्रभाग आहे। आगामी काळामध्ये सिंहस्थाच्या अनुषंगाने मोठं काम या ठिकाणी होणार आहे, काय नेमकं विषय? नाही, निश्चित शिंदे साहेबांची सुद्धा आमची बैठक झाली, सगळे नगरसेवक आमचे त्यासोबत होते आणि शिंदे साहेबांना सुद्धा लक्षात आलं की कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो त्याच्या 500 मीटरवर आमचा प्रभाग आहे। नासर्डी व गोदावरी नदीचा संगम आमच्या प्रभागामध्ये आहे आणि म्हणून त्या संगमावरचा घाटाचं काम असेल, संगमावरचा ब्रिज असेल, त्या STP प्लॅनचा निर्माण झालेला प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांना शिंदे साहेबांनी वाचा फोडणार आहे। एक वेगळा विकास त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या दृष्टीने करून घेता येणार आहे। समर्थ रामदास स्वामींचा मोठा पुतळा त्या ठिकाणी आम्ही निर्माण करणार आहोत। सिंहस्थच्या धर्तीवर बजरंगबली हनुमानाचं जे काही या ठिकाणी स्थान आहे, 350 वर्षापासून समर्थ रामदास स्वामींनी निर्माण केलेलं, ते सुद्धा स्थान आम्ही अधोरेखित करणार आहे आणि या देशाच्या नकाशावर झळकल असं टाकीचं गाव आणणार आहे आणि सिंहस्थच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी आम्ही करणार आहोत। सिंहस्थाच्या निमित्ताने उल्लेखनीय कामगिरी करू असं आश्वासन या ठिकाणी दिलं जात आहे। राहुल दिवे आणि त्यांचं संपूर्ण पॅनल जे आहे ते सध्या या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर नाशिकमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जो आहे तो देखील बघायला मिळतो आहे। काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले राहुल दिवे यांचा प्रचार जो आहे तो सध्या नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागात सुरू आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।